आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण भेटून बोलूयात का? नाही म्हणजे तुम्हाला वेळ असेल तरच. हो हो नक्कीच, काही प्रॉब्लेम नाही. बट मला सांगा, तुम्ही नक्की ओके आहात ना? हो हो मी ओके. मी असं करतो, मी तुम्हाला भेटायचं ठिकाण मेसेज करतो, चालेल? हो श्योर. ओके, सी यू सून इशिता. या सी यू, टेक केअर. काय रे, काय चाललंय? काय 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 तेच विचारतोय. नाही मला वाटलं तुझं लग्न पोस्टपोन झालंय तर म्हणजे तू अगदी डिप्रेशन मध्ये राहा असं माझं म्हणणं नाहीये, बट मला वाटलं अपसेट असशील, लो फील करत असशील, म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलो की तुझा थोडा मूड चेंज होईल. पण तू तर चक्क स्माइल करतोयस. डिप्रेशन टेन्शन नाही रे श्रेयस. उलट हे लग्न पोस्टपोन झालंय ना तर मी खूप रिलीफ झालोय रे, बेटर फील करतोय. असं का? श्रेयस तुला माहिती आहे ना, मी या लग्नाला तयार नव्हतो. पण एक खरं सांगू का, ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, यावर माझा आता पूर्ण विश्वास आहे. अच्छा 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 अच्छा, मग हेच तू मिस इशिताना सांगत होतास का? का? कोण? इशिता? हा हा म्हणजे आमची थोडीफार मैत्री झाली आहे रे, सो म्हटलं थोडंसं शेअर करूया बस. छान आहे छान आहे. ए एवढंच शेअर करत होतास का अजून काही? श्रेयस तुझा रोग कळतोय रे मला, पण तसं काही नाहीये, फक्त फ्रेंडशिप आहे. छे काय? अरे ते एक फिलॉसॉफी आहे ना, कोणीतरी म्हणलंय की मोठ्या भावाला दुःख झालं असेल तर लहान भावाला त्याचा त्रास होतोच म्हणजे, पण मोठ्या भावाला जर आनंद झाला असेल तर लहान भावाला जास्त त्रास होतो यार. जास्त त्रास होतो? ओ खूप त्रास होतो. ओ तू अंगाची मस्ती. नाही नाही तुला दाखवतो ना, नाही ऐक ना, तुला त्रास होतोय. नाही तुला दाखवतो ना त्रास. त्रास कसा होतो दाखवतो. नाही आय एम हॅपी फॉर यू. तुला हसताना बघून छान वाटतं. थँक्यू. चल कॉफी पिऊया. हो तू आधी सोड मला. सोड आधी. सोडू? हो नक्की. हो मॉम, काय झालं? इतकी अपसेट काय आहेस तू? खुश होण्यासाठी काही रिझन आहे का? मॉम शेवटी ज्या गोष्टीची भीती होती ना तेच झालं. यशने लग्न पोस्टपोन केलंय. व्हॉट नॉनसेन्स. हे बघ, यश आंटी हे लग्न असं नाही मोडू शकत. काही झालं ना तरी हे लग्न व्हायलाच पाहिजे. मला तर वाटतं तू खुश होशील, कारण तुला ह्या लग्नामध्ये इंटरेस्टच नव्हता. हे बघ मॉम, मला तुझं आणि डॅडचं टेन्शन माहिती आहे. हे लग्न बिझनेस आणि रेप्युटेशन साठी किती इम्पॉर्टंट आहे हे कळतंय मला, आणि म्हणूनच मी म्हणते की हे लग्न झालंच पाहिजे. थँक गॉड, निदान तुला आत्ता तरी अक्कल आली. जे काही चाललंय ते सगळं वाईटच घडतंय, तर ही गोष्ट चांगलीच झाली म्हणायची. मॉम प्लीज, मी विलन असल्यासारखं मला नको बोलूस. अगं सिच्युएशनच तशी आहे. तुझ्या डॅडाला पोलीस इन्क्वायरीसाठी घेऊन गेलेत. तुझा डॅडा चुकून जरी जास्त काही बोलला ना तर त्यालाच नाही मला सुद्धा अरेस्ट होऊ शकते. काय मी प्लॅनिंग केलं होतं, काय होऊन बसलंय सगळं. एवढं टेन्शन आलंय. मॉम डोंट वरी. हे बघ, आजवर ना मी तुझ्यासाठी आणि डॅडसाठी काहीच करू शकले नाहीये, पण आता हे लग्न होणार. आणि काही झालं ना तरी यश आंटीला त्यांचा निर्णय मी बदलायला भाग पाडणार. परिस्थितीने भाग पाडला असेल त्यांना हा डिसिजन घ्यायला, पण हे जे सगळं झालंय ते खूप
विचित्र झालंय. हो ना, शनायासाठी मला वाईटही वाटतंय आणि असंही वाटतंय की जे घडलं ते बरंच झालं. म्हणजे माझी मानसिक तयारी नव्हती या लग्नाला. ओ नाही, मग जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. पण मी तुम्हाला सांगू मिस्टर अक्षय, जेव्हा कन्फ्युजन असतं ना तेव्हा माणसाने एकमेकांना स्पेस द्यायला हवी. दॅट ऑलवेज हेल्प्स. मिस इशिता, खरंच माझ्या मनातलं बोलला तो. एक सांगू का? तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा तुम्ही बोलताय असं वाटत नाही मला. मला असं वाटतं मी माझ्या मनातली वाक्य माझ्या समोर बसून ऐकतोय. खरंच खूप समजूतदार आहात तुम्ही. नाही, असं काही नाहीये. पण कधी कधी परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते आणि सगळंच बदलतं. खरंय तुमचं, पण समजूतदारपणा असं ओढून आणता येत नाही. तो मुळात स्वभावात असतो. तुम्हाला बघितलं ना की मला माझ्या जुन्या मैत्रिणीची खूप आठवण येते. अशीच खूप समजूतदार होती तुमच्यासारखी. म्हणजे समजूतदार होती ते ठीक आहे, पण तेवढीच सुंदर होती का? ना म्हणजे तुमच्यासाठी आयडियली परफेक्ट मॅच. ते मला नाही सांगता येणार. ती सुंदर होती की तिचं मन जास्त सुंदर होतं. कदाचित तिचं मनच खूप सुंदर असेल. नाहीतर काय, चेहरा सुंदर असता तर आजपर्यंत मी तिला विसरलोही असतो. पण आज पण तिचा शब्द नि शब्द मला आठवतो. मिस्टर अक्षय, मला असं वाटतं की तुम्ही शनायाशी एकदा बोलून घ्या. म्हणजे या सिच्युएशन बद्दल तिला सगळं समजावून सांगा. म्हणजे तिला क्लॅरिटी मिळेल आणि तिला फसवल्यासारखं नाही होणार. करेक्ट. मी म्हंटल ना, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलता. मला शनायाशी बोलावंच लागेल. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्याच लागतील. तेव्हाच माझ्या मनाला चैन पडेल. उद्याच भेटतो. उद्याच भेटा त्यांना.